नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त प्रोमोमध्ये आपल्याला थेट कोर्टातलं दृश्य बघायला मिळणार आहे. इथे आता महिपत आणि नाग्याला कोर्टात हजर केलेलं असतं. तर त्या दोघांना शिक्षा व्हावी म्हणून इकडे अर्जुन, सायली आणि किल्लेदार या सगळ्यांनी पुरावे शोधण्यासाठी अगदी जोर लावलेला असतो. आता सगळ्यात मोठा पुरावा सांगणारी असते ती सुमन काकू. पण सुमन काकू मात्र खूप घाबरलेली असते, कारण नागराज काकाने तिला बांधून ठेवलेलं असतं, तिला खूपच त्रास दिलेला असतो. त्यामुळे नागराज काकाची तिला भीती वाटत असते. पण आता अर्जुन, सायली तिची समजूत काढतात. हे बघ सुमन काकू, तुला कोर्टात प्रश्न विचारल्यानंतरच उत्तर द्यायचे. आणि हे बघ, तू नागराज काकाकडे बघते आणि रडायला सुरुवात करते, कारण तुला त्याची भीती वाटते ना. पण तू एक काम कर, तू ना डायरेक्ट जज साहेबांकडेच बोल, म्हणजे तुला ना भीती वाटायची नाही. त्यावर सायली म्हणू लागते, आणि सुमन काकू, जर तुम्हाला रडू आलं तर तुम्ही कोर्टाला सरळ सरळ सांगायचं, मला थोडा वेळ हवाय, आणि मगच बोलणं थांबवायचं. नाहीतर अशाने तो समोरचा वकील तुम्हाला बोलण्यात अडकवू शकतो. त्यावर लगेच आता इथे रविराज काका म्हणू लागतात, सुमन, हे बघ, जे सत्य आहे ना ते तुला कोर्टात सांगायचे, न घाबरता. बाकीचं काय करायचं ते समजा आम्ही बघून घेऊ. तेव्हा सुमन म्हणू लागते, चालेल, मी नक्कीच प्रयत्न करेल. तर आता इथे कोर्टात सगळेजण हजर झालेले असतात. नाग्याला आणि महिपतला कटघऱ्यात उभंही केलेलं असतं. त्याच वेळेस आता इन्स्पेक्टर साहेबांकडनं अर्जुन, सायलीला मोठं सत्य समजतं. एक ॲडव्होकेट महिला महिपतला भेटण्यासाठी काल कोर्टात आली होती. आता मात्र सगळ्या ॲडव्होकेटची लिस्ट बघताच अर्जुनसमोर मोठा प्रश्न पडलेला असतो. यात एकही महिला अशी कोणीच नाही जी महिपतला भेटायला जाऊ शकते. मग ती ॲडव्होकेट कोण असेल? आता मात्र ती भेटायला येणारी साक्षी असेल का, हे लवकरच आपल्याला कळेल. तर इकडे कोर्टात आता जज साहेबांसमोर केसच्या सुनावणीला सुरुवात झालेली असते. तेव्हा अर्जुन आता महिपतला प्रश्न विचारू लागतो, महिपत, खरं खरं सांग, 22 वर्षापूर्वी किल्लेदारांच्या ॲक्सिडेंटची सुपारी तुला कोणी दिली होती? पण महिपत आणि नाग्या एकमेकांकडे बघू लागतात. पण अर्जुन आणि सायलीने सगळे पुरावे इथे कोर्टात हजर केलेले असतात. त्याच वेळेस आता लगेच महिपत गप्प बसून राहतो. तेव्हा अर्जुन लागतो, अजून माझे पुरावे संपले नाहीत. कसं सुमन काकूंचा गळा दाबून नाग्याने सगळं सत्य कबूल केलेलं असतं. 22 वर्षापूर्वीचा खरा मास्टर माइंड हा नाग्याच असतो. हे आता सगळं काही इथे अर्जुनने कोर्टात सादर केलेलं असतं. आता मात्र पुढे काय होणार? या महिपतला आणि नाग्याला शिक्षा होणार का? आणि या सगळ्यात प्रिया कशी अडकली जाणार हे आपण लवकरच बघूया. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ